जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास 4. शाश्वत ब्रह्म निरूपण नाम. श्रीराम समर्थ. पृथ्वीपासून झाली झाडे, झाडापासून होती लाकडे, लाकडे भस्मोन पुढे पृथ्वीच होय. समर्थ म्हणतायत की पृथ्वीपासून झाडं निर्माण होतात, उत्पन्न होतात. पुढे ती झाडे वाळून लाकूड बनतात. ती लाकडे पुढे जळून भस्म होतात. त्याचा भस्म होतो म्हणजे परत ती मातीमध्येच मिसळतात. त्याची पुन्हा पृथ्वीच होते. पृथ्वीपासून वेल होती, नाना जिनस फाफावती, वळोन कुजोन मागुती पृथ्वीच होय. म्हणजे पृथ्वीपासून जमिनीवर वेली उगवतात, पृथ्वीपासून वेली बनतात. नाना प्रकारची फळाफुलांनी त्याचा विस्तार होतो, ती विस्तारली जातात. त्या वेली पुढे वाळून जाऊन म्हणजे त्यांचं कार्य संपलं, त्यांचं आयुष्यमान संपलं की त्या वेली वाळून जातात किंवा कुजून जातात आणि शेवटी त्यांची मातीच होते. नाना धान्यांची नाना अन्ने, मनुष्य करती भोजने, नाना विष्टा नाना वमने पृथ्वीच होय. म्हणजे नाना प्रकारच्या धान्यांपासून अन्नांचे निर्माण होते. म्हणजे पिकांपासून धान्यांपासून अन्न निर्मिती होते. नाना प्रकारचे तयार झालेले अन्न माणसे त्याचे भोजन करतात, माणसं जेवतात. त्या अन्नांची मनुष्याकरवी विष्ठा तयार होते किंवा ओकारी बनते आणि शेवटी ती मातीमध्येच मिसळते आणि त्याची पृथ्वीच बनते. समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे की आपल्या डोळ्यांनी जे काही दिसतंय, जे काही निर्माण झालेलं आहे, जे काही आपल्याला दिसतंय ते सर्व काही एक दिवस पृथ्वीमध्ये मिसळणार आहे. आणि समर्थांनी अगोदर 13व्या दशकामध्ये सुद्धा सांगून ठेवलं आहे, प्रलय निरूपण नामामध्ये सांगून ठेवलेलं आहे की पृथ्वीच्या सृष्टीच्या संहारावेळी पंचमहाभूत, जी पंचमहाभूत आहेत, पृथ्वी आकाश तेज वायू आप, हे दृश्य जग संपूर्ण नष्ट होईल. हा काही कल्पना विलास नसून तसं शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे असं समर्थ सांगतात. प्रलय निरूपण नामामध्ये तुर्येला ओलांडून परब्रह्माशी तदाकार होण्याचं शास्त्र अभ्यासलं. त्यानंतर विश्वाची उभारणी, त्याची प्रतिक्रिया समजून घेतली. नाम रूपाच्या आधारे आपल्याला हे विश्व सत्य वाटतं. जर आत्मज्ञानी पुरुषांना ते स्वप्नवत भासतं. मुळात मिथ्या असणाऱ्या पण सामान्य जीवाला सत्य वाटणाऱ्या या विश्वाचा संहार त्याच्या उभारणीच्या बरोबर उलट क्रमानं कसा होतो याचं विवेचन समर्थांनी केलेलं आहे. आपल्यापैकी बहुतेकांना नोहाची नौका ही गोष्ट आठवत असेल किंवा कुठं वाचनात आली असेल किंवा शाळेतील पुस्तकांमध्ये सुद्धा ती अभ्यासली असेल. नोहा हा एक सज्जन ग्रस्त असतो. जल प्रलय होणार याची त्याला कुठंतरी कुणकुण लागते. मग तो काय करतो, तो एक भली मोठी नौका तयार करतो आणि त्या कार्यात तो मग्न असतो. त्या नौकेवर तो स्वतःबरोबर इतर काही प्राण्यांना सुद्धा त्या ठिकाणी आसरा देतो. अशी ती गोष्ट होती. बघा, आपण हॉलिवूडमधल्या काही चित्रपटामध्ये कल्पनाशक्ती कशी असते, म्हणजे कल्पनाशक्ती लढवून या सृष्टीचा अंत कसा होईल, प्रलय कसा होईल हे दृश्य दाखवतात. त्याचप्रमाणे ते दृश्य दाखवण्याचा प्रयत्न अधूनमधून बऱ्याच चित्रपटातून होतच असतो. या विश्वाचं भवितव्य काय या जिज्ञासेपोटी म्हणा किंवा मानवनिर्मित समस्यांनी उग्र रूप धारण केल्यामुळं किंवा प्रलय होण्यामुळं म्हणा, हे विश्व कसं अस्तंगत होऊ शकतं या गोष्टीचं मोठ्या मनोरंजक पद्धतीनं चित्रीकरण हॉलिवूडच्या बऱ्याच
चित्रपटांमध्ये हे केलेलं असतं. हे अनेकांनी आपण पाहिलं असेलच. विश्वाचं पुढं काय होणार याचं कुतूहल प्रत्येक मानवी मनाला आहेच. शिवाय त्याच्या मनात एक आणखीन अनामिक अशी भीतीही घर करून असते. मोठ्या कष्टानं आपण कमावलेली संपत्ती, प्रपंच यांच्या सुरक्षेची काळजी आणि ते गमावण्याची भीती, त्या भीतीपोटी मनुष्य विश्वप्रलयाविषयी चिंतन करत असतो. बघा, एखाद्या कथानकाला किंवा एखाद्या हॉलिवूडच्या चित्रपटाला शोभावं किंवा त्याहीपेक्षा मोठ्या मनोरंजक पद्धतीनं या विश्वाचा प्रलय कसा होतो ते समर्थांनी आपल्याला अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. समर्थ सांगतात की पृथ्वीच्या सृष्टीच्या संहारावेळी जी पंचमहाभूतं आहेत ती पंचमहाभूतं लुप्त होतील आणि हे संपूर्ण दृष्टीला पडणारं जग नष्ट होणार. हा कुठलाही कल्पविलास नसून तसं त्याप्रमाणे संपूर्ण शास्त्रांमध्ये लिहून ठेवलेलं आहे असं समर्थ म्हणतात. ऐकल्या वाचलेल्या गोष्टी, भाकितं, चित्रपट अशा माध्यमातून सृष्टीचा अंत कसा होतो किंवा कसा होणार हे आपल्याला माहीत झालेलंच आहे. त्याला शास्त्राधारही आहे. अशा या प्रलयांची चर्चा समर्थ आपल्याला सांगत आहेत. ते का सांगत असावेत? थोडंसं चिंतन केलं तर त्याचं उत्तर आपल्याला मिळू शकेल. नाम रूपाच्या आधारे जे उदयाला आलंय, जे डोळ्यांना दिसतंय, इंद्रियांना जाणवतंय, त्या सर्व गोष्टींना अंत आहे. त्या कायम टिकणाऱ्या नाही आहेत. अशा विचाराला आत्मानात्मविवेक सारासार विचार म्हणतात. हा विचार मनात दृढ धरला तर जीवाचे दृश्यासक्तीचे ममत्वाचे पास सहज सुटू शकतात. ब्रह्मांडाबद्दल विचार करणं हे सामान्य जीवाच्या आवाक्याबाहेरचं आहे. जिथं अनेक विद्वान पंडितांनी हात टेकले त्या ठिकाणी आपल्यासारख्यांच्या बुद्धीला सृष्टीचा किंवा तिच्या अंताचा ठाव लागणं किती दूरवरचं आहे ते कधीही शक्य होणार नाही. सामान्य जीवाला ते अशक्यच आहे. पण ब्रह्मांडाचा ज्याला ठाव लागलेला आहे अशा सद्गुरूंचा वरदहस्त मस्तकी असला म्हणजे नामरूपाच्या मदतीनं साकार झालेलं हे दृश्य जग आसार असल्याचं आपल्या लक्षात येतं. दृश्यातून प्रपंचातून सुख मिळेल हा जो भ्रम आहे तो समर्थ सद्गुरू या समासातून दूर करू पाहत आहेत. एकीकडं आपण विश्वाला सत्य मानतो आणि दृश्यातील घडामोडींतून आपलं समाधान टिकवण्याचाही आपण प्रयत्न करतो. हा आपला खरं तर स्वप्नांतील प्रवास आहे. जी सृष्टी मुळातच सत्य नाही आहे त्यात घडणाऱ्या घटनांमुळं अंतरीचं शाश्वत समाधान कमी जास्त होणं याहून मोठा भ्रम तो कोणता? समाधान अभंग ठेवायचं असेल तर विश्वाचं भंगणारं स्वरूप त्याचं आसारपण नीट समजावून घेतलं पाहिजे. जग अगदी माझा देहसुद्धा आसार आहे हे जेव्हा आपण तन मनानं स्वीकारतो तेव्हा शाश्वत समाधान अंतरंगी उदय पावतं. तीच आत्मज्ञानाची पहिली पायरी होय. ही निरूपणं चालू असताना काही साधकांनी अशी विचारणा केली होती की 13व्या दशकातील समासांचा साधनेच्या दृष्टीनं अभ्यास कसा करावा. या दशकांमध्ये समर्थांनी जे सांगितलेलं आहे ते भगवंताच्या नामाहून काही वेगळं आहे का? अर्थातच नाही आहे. आज आपली नामसाधना सुरू आहे पण त्या जोडीला विषयासक्तीही आहे. मनामध्ये विषयांची सक्तीही आहे. म्हणजेच प्रपंच आसार आहे हे अजून आपल्याला पटलेलं नाही. त्यासाठीच समर्थ विवेकाच्या चमच्यानं आपल्याला नामामृत बोधामृत पाजत आहेत. जगाचं फोल पण मनात ठसवण्याचाच समर्थांचा तो प्रयत्न आहे. त्याशिवाय
परब्रह्माची अनुभूती येणार नाही. ही परमानुभूती जीवानं घ्यावी यासाठीच तर संतांचा केवढा खटाटोप चालू असतो. दृश्याचं मिथ्यत्व पटावं या दृष्टीनं समर्थ विश्वाच्या अंताचा अभ्यासच आपल्याला जणू समजावून सांगत आहेत. समर्थ पुढे म्हणतात, नाना पक्षादिकी भक्षिले तरी पुढे तैसेची झाले, वाळून भस्म होऊन गेले पुन्हा पृथ्वी. म्हणजे धान्य, फळे, पाने, फुले वगैरे पशुपक्षी भक्षण करतात, म्हणजे पक्षी हे सर्व खातात. त्यांचेही पुढे त्याचप्रमाणे मनुष्याप्रमाणे विष्ठादी निर्माण होते किंवा ती वाळून किंवा जळून भस्म होते, म्हणजे परत ती मातीमध्ये मिसळली जाते. तिची पुन्हा पृथ्वीच बनते. मनुष्य मरताच ऐका, क्रिमी भस्म का मृत्तिका, ऐशा काया पडती अनेका पुढे पृथ्वी. म्हणजे माणसे मेली की त्यांच्या प्रेताला कीटक, कृमी म्हणजे कीटक, ते खातात, भक्षण करतात. जाळल्यामुळे त्याच्या मनुष्याच्या शरीराचे भस्म होते किंवा पुरले तरी ते त्याची मातीच होते. अशा प्रकारे अनेक शरीरांची शेवटी मातीच होते, म्हणजे पृथ्वीच तयार होते. नाना तृण पदार्थ कुजती पुढे त्याची होय माती, नाना किडे मरोन जाती पुढे पृथ्वी. म्हणजे अनेक गवते, तृणे म्हणजे गवते, पदार्थ हे सर्व कुजून त्यांची माती निर्माण होते. त्याचप्रमाणे असंख्य असे किडे असतात. प्रत्येकाचे ज्यावेळेस मरण होते, ज्यावेळी ते मरतात त्यावेळेस त्यांचे भस्म होऊन त्यांची मातीच होते आणि पृथ्वीच पुढे बनते. पदार्थ दाटले अपार, किती सांगावा विस्तार, पृथ्वी वाचून थार कोणास आहे. म्हणजे जगामध्ये इतके असंख्य पदार्थ आहेत की त्यांचा विस्तार किती म्हणून वर्णन करावा, पण सर्वांना शेवटी पृथ्वीशिवाय दुसरा कुठेही थारा नाही आहे. झाड पाले आणि तृण, पक्षू भक्षिता होते सेन, खात मूत भस्म मिळवून पुन्हा पृथ्वी. म्हणजे झाडा, पालापाचोळा असणारी संपूर्ण झाडे झुडपे, गवत वगैरे पशु भक्षण करतात, त्याचे शेण होते आणि त्याचे खत निर्माण होते. ते त्यांचे मूत्र, भस्म इत्यादी काहीही झाले असले, काही निर्माण झाले तरी शेवटी ते माती त्याची बनते. ते पृथ्वीतत्वच असते. उत्पत्ती स्थिती संवारते, ते पृथ्वीस मिळवून जाते. जितके होते आणि जाते पुन्हा पृथ्वी. म्हणजे ज्याचा उदय झाला, ज्याची निर्मिती झाली आहे, उत्पत्ती झालेली आहे, स्थिती व संहार हा त्यांचा ठरलेलाच असतो. ते सर्व शेवटी पृथ्वीतच मिसळून जाते. जितके उपजते आणि नाश पावते, म्हणजे जेवढे निर्माण होते तेवढे नाश पावते, त्याची सर्वांची पुन्हा मातीच होते. नाम रूप यांनी युक्त असणाऱ्या सर्व गोष्टी, सर्व दृश्य भौतिक गोष्टी नाशवंत आहेत. कोण नष्ट करणार त्यांना. दासबोधाच्या पहिल्या दशकामध्ये शारदा स्तवनामध्ये समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे की जे अनंत ब्रह्मांडे घडी, लीळा विनोदेची मोडी, आपण आदी पुरुषी दडी मारून राहे. म्हणजे जसं लहान मूल भातुकलीचा खेळ मांडतं आणि त्यानंतर तोच खेळ मोडून टाकत असतो, तसं शारदा माता म्हणजे आदिशक्ती परब्रह्माचा एकोहम बहुश्याम हा सत्यसंकल्प सिद्धीला नेण्यासाठी अनंत विश्व निर्माण करते. जेव्हा तो सत्यसंकल्प निर्विकल्पतेच्या दिशेनं वळू लागतो, तेव्हा गमतीनं खेळ मोडावा तशी ती अनंत विश्व मोडूनही टाकते.
हे सर्व कार्य अंतरात्म्याचं आहे. त्याच्या निजशक्तीनं निज इच्छेनं तो पंचतत्वांचा विकास करतो आणि ही सृष्टी साकार होते. हे आपण अभ्यासलेलंच आहे. ही पंचतत्व जशी निर्माण होतात त्याच्या उलट क्रमानं ती विश्वप्रलयाच्या वेळी एकमेकांमध्ये लुप्त होऊन जातात. पहा, पंचतत्वांना एकत्र ठेवण्याचं अंतरात्म्याचं कौशल्य खरोखरच अगदी कौतुक करण्यासारखं वाखाणण्याजोगं आहे. भौतिक गुणधर्माच्या आधारे जर पाहिलं तर या पंचभूतात सख्यत्व असण्याचं काही एक कारण नाही आहे. उलट ते परस्पर विरोधीच आहेत. तेज तत्व जलतत्वाच्या विरोधात आहे. हे दोन्ही एकत्र आणायचं म्हटल्यास एकाचा अंत निश्चित असतो. पृथ्वी आणि जल हे दोन्ही तत्व एकत्र नांदू शकत नाहीत. जलप्रवाहाला पृथ्वीला वाट करून द्यावीच लागते. वायू आणि अग्नी यातही मित्रत्व नाही आहे. या सर्वांचा नियंत्रक असणाऱ्या अंतरात्म्याची कमाल पहा की त्यानं या पंचमहाभूतांना एकत्र करून देहाची निर्मिती केलेली आहे. इथं मात्र ती पंचभूतं गुण्यागोविंदानं नांदतात. हाड मांस हे पृथ्वीतत्व आहे. रक्त वीर्य हे जलतत्व, जठराग्नी हे अग्नितत्व, प्राणशक्ती देणारं वायुतत्व, शरीरातील पोकळी हे आकाशतत्व. वेगवेगळा विचार करता परस्पर विरोधी असणारी हीच तत्व शरीरामध्ये मात्र अंतरात्म्याच्या आधिपत्याखाली एकदम सुखानं नांदत असतात. हे अंतरात्म्याचं कारुण्यच नव्हे का? त्याच्या या कारुण्यापोटीच पंचमहाभूत सृष्टीतही परस्पर पूरक वागत असतात. पण जेव्हा प्रलयाची वेळ येते तेव्हा एकमेकांशी प्रेमानं वागत असलेली ही पंचमहाभूतं एकमेकांविरुद्ध दंड थोपटू लागतात. त्यांच्यात संघर्ष निर्माण होतो. ती खरंच एकमेकांच्या जीवावर उठतात का परब्रह्माच्या भेटीसाठी हातात हात घालून अंतरात्म्यात लुप्त होतात. तसंच परब्रह्माचा सत्य संकल्प चंचळाला ओलांडून त्या निश्चळ तत्वात कसा विसर्जित होतो याचं वर्णन आपण पुढं बघणार आहोत. बघा, नाम रूप यांनी युक्त जगातील प्रत्येक घटकाला अंत आहे. शेवटी त्या घटकाचा अंत हा ठरलेला आहे आणि तो कधी व कसा व्हावा हे काळानुसार प्रारब्धानुसार ठरलेलं असतं. किडा मुंगी काही तासांचे किंवा काही दिवसांचे सोबते असतात. मनुष्य काही वर्ष जीवन जगतो तर पर्वत काही शतकांपर्यंत या भूतलावर राहतात. पण ठराविक काळानंतर प्रत्येकाचा नाश हा ठरलेला आहे. हे तत्त्व जर आपण हृदयात घट्ट धरलं तर निरासक्त वृत्ती आपला सहज स्वभाव बनवू शकते. एखाद्या गोष्टीवरील मन उडालं की ती गोष्ट असली काय आणि नसली काय काहीही फरक पडत नाही. तसं दृश्यातील वस्तूंवरील ममत्व संपलं की आपल्या संतोषी वृत्तीला कशाचीच बाधा उरत नाही. आपला देह, पैसा अडका, घरदार अशा असार वस्तूंसाठी आपण झुरत असतो. त्यापायी जीवनातील बराच काळ खर्च करतो. पण ते सारं अशाश्वत आहे, असार आहे हे जेव्हा आपल्याला पटेल तेव्हा लौकिक गोष्टी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न जरूर करू. पण फलाशेमध्ये आपण गुंतून पडणार नाही. मनाची सम्यक अवस्था झाल्यामुळं एखादी गोष्ट मिळाल्यानं होणारा आनंद किंवा न मिळाल्यानं होणारं दुःख यामुळं आपलं समाधान कधीही भांगणार नाही. संतांची शिकवण ती हीच आहे की परिस्थिती कशीही असो आपलं समाधान अखंड टिकायला हवं. त्यासाठीच आपण या समासांतून दृश्याचं खरं मूल्य समजावून घ्यायचं आहे.
तर्कबुद्धीनं जरी त्याचा अभ्यास केला तरी त्यातून समाधानाचा हमखास मार्ग सापडू शकतो. अंतरात्म्याच्या छत्राखाली पंचमहाभूतं सलगीनं राहतात हे आपण पाहिलेलंच आहे. हे आपण मगाशीच्या निरूपणामध्ये आपण ऐकलेलं आहे. व्यासपीठावरून बोलणाऱ्या एखाद्या वक्त्याचं बोलणं ऐकताना सर्वजण गुंग होऊन जातात. तो सभेला जणू खिळवून ठेवतो. पण त्याचं बोलणं संपलं की श्रोतेवृंद चारी दिशांना पांगतात. म्हणजे तसं अंतरात्म्याच्या आधिपत्याखाली पंचतत्व सामंजस्यानं जरी कार्य करत असले, पण ज्यावेळेस प्रलयाची वेळ येते त्यावेळेस तो अंतरात्मा दृश्य जगाला, या दृश्य जगताला, त्यातील तत्वांना वेगवेगळे करतो. अवतार संपवण्याआधी प्रभू श्रीकृष्णांनी द्वारका नगरी समुद्रात बुडवून टाकली. त्याप्रमाणे भगवंताची गरज म्हणून सृष्टीची उभारणी होते. पण सत्यसंकल्प संपुष्टात येण्याच्या वेळी ही सारी सृष्टी नष्ट होते. ज्या निजशक्तीनं हे ब्रह्मांड उभारलेलं आहे तीच शक्ती साऱ्या ब्रह्मांडाचा लय देखील करते. बघा, एका घरची 4-5 भावंड लहानाची मोठी होतात. बालपणी त्यांच्यामध्ये प्रेम असतं, एकोपा असतो. ती एकमेकांशिवाय राहत नाहीत. पण ज्यावेळेस तीच भावंड मोठी होऊन जेव्हा त्यांचे मार्ग वेगवेगळे होतात आणि मार्ग वेगवेगळे झाले की त्यांच्यात पहिल्यासारखं प्रेम राहत नाही. पूर्वीची एकजूट कधीही दिसून येत नाही. त्याप्रमाणे जोपर्यंत भगवंताचा सत्यसंकल्प आहे, प्रेम आहे, तोपर्यंतच चराचरामध्ये पंचतत्वांचा योग्य समन्वय दिसून येतो. सृष्टीला सुजलाम सुफलाम करण्याचं काम ते करत असतात. मात्र कल्पांतासमयी अंतरात्म्याची इच्छा ते ओळखतात आणि एकमेकांपासून ते दूर होऊ लागतात. पंचमहाभूतांमध्ये सर्वात शेवटी पृथ्वीतत्व अस्तित्वात आलं. प्रलयाच्या वेळी सर्वात आधी ते लय पावतं. अशा उलट क्रमानं एक एक तत्व आधीच्या तत्वात विलीन व्हायला सुरुवात होते. जणू काही एकमेकांच्या सोबतीनं परमतत्वाच्या भेटीसाठी ते आतुरलेले असतात, आतुरतेनं निघालेले आहेत असंच वाटावं. समर्थ पुढे सांगतात. समर्थ म्हणतात की एखादी गोष्ट मुबलक प्रमाणात असली, भयंकर प्रचंड प्रमाणात असली की त्याची किंमत राहत नाही. म्हणजे भरपूर पैसा असलेल्या घरातील मुलांना पैशाची काही किंमत नसते, पैशाचं मोल नसतं. तसं आज आपल्यापैकी बहुतेकांना पाणी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळं त्याचं मोल आपल्याला जाणवत नाही. पण तेच पर्जन्यमान ज्या ठिकाणी कमी असतं, कमी असलेल्या भागातील लोकांना पाण्यासाठी रोज वणवण करावी लागत असल्यामुळं त्यांना त्याचं मूल्य खऱ्या अर्थानं कळतं. त्याचप्रमाणे पेट्रोल, डिझेल यासारख्या भौगोलिक संपत्तीसाठी यापूर्वीही युद्ध होत असत. आता ती पाण्यासाठी होतील असं बरेच विचारवंत म्हणू लागलेले आहेत. पाण्याअभावी किती दुर्धर प्रसंग ओढावू शकतो याचं भीषण असं चित्रणच जणू समर्थ आपल्याला सांगत आहेत. अनेक वर्ष पाऊसच न पडल्यामुळं सृष्टी जळू लागेल. पर्वतच्या पर्व गडप होतील. इतक्या मोठ्या आणि खोल भेगा पृथ्वीला पडू लागतील. 12 काळातील सूर्यकिरणांमधून निघणाऱ्या ज्वाळा पृथ्वीला भाजून काढू लागतील. तिचं त्यामध्ये दहन होऊन जाईल असं समर्थ आपल्याला सांगत आहेत. म्हणजे समर्थांनी किती भयावह असं विवेचन करून ठेवलेलं आहे प्रलय काळाचं. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या दृष्टीनं पाण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मृदुता हा जलाचा गुणधर्म आहे. शरीरातील मऊपणा तसंच एकमेकांविषयी निखळ निस्वार्थी प्रेम असणं
हे देखील मृदूपणाचं लक्षण आहे. हा जडतत्वाचा परिणाम होय. मी माझं असा संकुचित विचार जीवनातील वृक्षतेचं जे द्योतक आहे. देहरूपी पृथ्वीवरील प्रेमरूपी जल आटून गेलं तर भावनांचा दुष्काळ पडतो. नात्यांमध्ये दुरावा येऊ लागतो. मनांमध्ये भेगा पडू लागतात. अहंकाररूपी सूर्य इतकी आग ओकू लागतो की अंतरीच्या कोमल भावना त्यात जळून खाक होऊ लागतात. कष्ट करून कमावलेली संपत्ती नावलौकिक मोठमोठाल्या भेगांमध्ये गडप होऊन जातात. साधारणपणे अशी स्थिती आज दुर्दैवानं समाजात दिसू लागलेली आहे. कुणी याला कलियुगाचा महिमा असंही म्हणतं किंवा म्हणत असेल. संभाषण कमी होत चाललेलं आहे मोबाईलमुळे. बघा, मोबाईलसारखे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स उदंड झालेले आहेत तरी संवाद होताना दिसत नाही. जरी थोडंफार बोलणं होत असलं तरी त्यामध्ये मायेचा ओलावा किती असतो हाही प्रश्नच आहे. प्रेमाच्या अभावामुळं मनुष्याच्या अंतरंगातील दुष्काळ त्याला प्रलयाच्या दिशेनं तर घेऊन जात नाही आहे ना. याचा विचार आपण सद्यस्थितीला करायला हवा. झाडांची कत्तल करून सिमेंटची जंगलं उभारली जात आहेत. पण जमिनीत पाणी मुरावं म्हणून कोणताही ठोस उपाय होताना दिसत नाही आहेत. वृक्षारोपण निसर्ग संगोपनासाठी पुढं येणाऱ्यांची संख्या अगदी नगण्य आहे. संपत्ती, अहंकार यापुढं मनुष्याला नातीगोती गौण वाटू लागलेले आहेत. यावरून मनुष्याची संवेदना गोठत चाललेली आहे असं जाणवतंय. म्हणजे मनुष्याला संवेदना एकदम संकुचित झालेली की काय असं म्हणायला वाव आहे. परंतु म्हणतात ना, पापांचा गाडा भरला की दुष्कर्मांची सव्याज परतफेड ही करावीच लागते. आपणा सर्वांच्या सुख समाधानासाठी ही वसुंधरा, ही जननी, ही पृथ्वी भगवंतानं आपल्याला भेट स्वरूपात दिलेली आहे. तिची आपण काय अवस्था करून टाकली. आपल्या या कर्मांची परतफेड आपल्याला करावीच लागणार आहे. कदाचित ती प्रलयाच्या रूपात असेल, भीषण आवर्षणाच्या रूपातही असेल असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. समर्थ पुढे म्हणतात, नाना बीजाचिया राशी विरडोने लागती गगनासी, पुढे शेवटी पृथ्वीसी मिळवून जाती. म्हणजे अनेक बीजांच्या राशी उगून वाढून गगनापर्यंत जातात पण शेवटी त्या पृथ्वीतच मिळवून जातात. लोक नाना धातुपुरती बहुधा दिवसा होय माती, सुवर्ण पाषाणांची गती तशीच आहे. म्हणजे लोक नाना धातू म्हणजे सोनं, चांदी किंवा आणखीन कोणते धातू घालत असतील ते जमिनीमध्ये पुरून ठेवतात. पण खूप काळानंतर मोठ्या काळानंतर त्याचीसुद्धा मातीच होते. सुवर्ण असो किंवा पाषाण सर्वांची तीच गती होते. मातीचे होते सुवर्ण आणि मृतिकेचे होते पाषाण, अग्निसंगे भस्मोन पृथ्वीच होय. म्हणजे मातीचेच सोने होते, मातीचेच पाषाण होतात. मोठ्या प्रलयाग्नीने त्याचे भस्म होते. म्हणजे परत ते पृथ्वी तत्वच तयार होते. सुवर्णांचे जर होते, जर शेवटी कुजून जाते, रस होऊन वितुळते पुन्हा पृथ्वी. म्हणजे सुवर्णापासून, सोन्यापासून जर तयार होतात, म्हणजे जरी तयार होतात, ती पण शेवटी कुजून जाते आणि अग्नीने वितळून रस बनून परत पृथ्वी तत्वात रूपांतर होते. पृथ्वीपासूनच धातू निपजती, अग्निसंगे रस होती, तया रसाची होय जगती कठीण रूपे. म्हणजे पृथ्वीपासूनच सर्व धातू निर्माण होतात, निपजतात. अग्नीच्या संपर्काने त्या धातूंचे रसरूप होतात.
ते रस कठीण बनले की परत त्यांची पृथ्वीच होते. नाना जळासी गंधी सुटे, तेथे पृथ्वीचे रूप प्रगटे. दिवसेंदिवस जळ आटे, पुढे पृथ्वी. म्हणजे पाण्याला, जलाला जो नाना प्रकारचा गंध येतो, वास येतो, तो गंध म्हणजे पृथ्वीचेच रूप प्रगट होत असते. जसे दिवस जातील तसे जल हळूहळू आटते आणि पुढे पृथ्वीच फक्त शिल्लक राहते. समर्थ पुढे लिहितात, पत्रे पुष्पे फळे येती, नाना जीव खाऊन जाती, ते जीव मरता जगती नेमस्त होय. म्हणजे पृथ्वीवर अनेक पत्रे, पुष्पे, फळे येतात, त्यांना अनेक जीव खाऊन टाकतात. ते सर्व जीव मरतात तेव्हा निश्चितपणे त्यांची मातीच होते. जितुका काही झाला आकार, तितुक्यास पृथ्वीचा आधार, होती जाती प्राणी मात्र, शेवट पृथ्वी. म्हणजे जितका म्हणून आकार बनतो त्या सर्वांना पृथ्वीचाच आधार असतो. प्राणी मात्र होतात आणि जातात, शेवटी पृथ्वी तेवढी उरते. हे किती म्हणून सांगावे, विवेकी अवघेची जाणावे, खांजणी भाजणीचे समजावे मूळ तैसे. म्हणजे याप्रमाणे किती म्हणून मी वर्णन करावे, मनुष्याने आपल्या विवेकाने सर्व समजून घ्यावे. उभारणी आणि संवारणीचे मूळ याप्रमाणेच असते हे जाणून घ्यावे. आप आळवून पृथ्वी जाळू, पुन्हा आपीच विराली, अग्नियोगे भस्म झाली म्हणून या. म्हणजे आप, पाणी, जल. आप म्हणजे जलतत्व. मग ते जल आटून पृथ्वी झाली, ती परत जलातच विरली म्हणजे मिसळली. अग्नीच्या योगाने भस्म झाल्यामुळेच हे घडले. आप झाले तेजापासूनी, पुढे तेज घेतले सोखुनी, ते तेज झाले वायोचेनी, पुढे वायो झडती. म्हणजे आप हे तेजापासून झालेले, ते पुढे तेजानेच शोषून घेतले. ते तेज वायूपासून होते आणि पुढे वायूच त्याला विझवतो. वायो गगनी निर्माण झाला, पुढे गगनीच विराला, ऐसे खांजणी भांजणीला बरे पहा. म्हणजे वायू गगनात निर्माण झाला आणि पुढे तो गगनातच लय पावला. याप्रमाणे उभारणी आणि संवारणीला जाणून घ्यावे. जे जे जेथे निर्माण होते तेथे तेथे लया जाते, येणे रीती पंचभूते नाश पावती. म्हणजे जे जे तत्व जेथे निर्माण होते ते ते त्या ठिकाणीच लय पावते. याप्रमाणे संपूर्ण पंचभूते नाश पावतात. पहा समर्थांनी कसं पंचमहाभूतांचं विवरण सांगितलेलं आहे. पंचमहाभूतांचा नाश कसा होणार आहे ते आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे या समासामध्ये. आणि समर्थ हे सगळं याची बरोबरी प्रलयाशी करतात की प्रलय होईल त्यावेळेस काय स्थिती निर्माण होईल. त्यावेळेस समर्थ म्हणतात की संपूर्ण ज्वाळांनी पृथ्वीला वेढा बसेल. पृथ्वी ही लाल बुंद होईल सिंदुरासारखी आणि शेवटी सेंद्री ज्वाळा पृथ्वीचा आधार असणाऱ्या शेषापर्यंत, शेष नागापर्यंत. कशावर आहे पृथ्वी स्थिर? शेष नागाच्या मस्तकावर आहे. तर त्या ज्वाळा शेषापर्यंत गेल्यामुळं तो भराभर शेषनाग विष ओकू लागेल. तो त्याची जागा सोडेल आणि अवघ्या पृथ्वीचा समतोलच मग ढासळू लागेल. आपल्या बाबतीतही याचा विचार कसा करता येईल? मनुष्याच्या मनातील मत्सर, द्वेष एक प्रकारचा अग्नीच आहे. त्याची धग चित्तापर्यंत पोचते. चित्त अहम रूपी शेषावर आधारलेला आहे. मनोवृत्तीचा मनोरा या अहंकारावर उभा आहे. त्या अहंकाराला जेव्हा षड्रिपूंच्या ज्वाळांची झळ लागते तेव्हा अहंकार कळवळून त्याची जागा सोडतो. अहंकाराला जेव्हा धक्का पोचतो तेव्हा तो नाशाला कारणीभूत ठरतो.
याची कित्येक तरी उदाहरणं समाज जीवनात नित्य आपल्याला पाहायला मिळतातच. प्रेमाच्या दुष्काळामुळं नाशाला सुरुवात होते. प्रेमाचा सुकाळ यावा, धरणीबरोबरच माणसांची अंतःकरणं प्रेम वर्षावात चिंब भिजावीत म्हणून संत महात्मे पृथ्वी तलावर वारंवार जन्म घेतात. त्यांनी सांगितलेल्या मार्गांनी म्हणजे सगुणोपासना, नामस्मरण याबरोबरच भगवत स्मरण म्हणजेच भगवंताला पाहणं, सर्वत्र भगवंताला पाहणं हीच मानवाची सेवा होय. पृथ्वी तत्वाची हीच सेवा होय. तीच भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचवते. मी देही या अहंतेपोटी आपण आपल्याच हातांनी स्वतःचा, धरणीमातेचा अंत ओढावून घेतोय. याला काय म्हणावं? सारांश म्हणजे सृष्टीचा आणि मनुष्याच्या अंतरंगांचा कल्पांत जणू एकाच समयी घडतो असं म्हणायला जागा आहे. प्रलय काळात पृथ्वी भाजून निघते. सेंद्री ज्वाळांची प्रचंड धग शेषाला लागल्यामुळं तो विष ओकू लागतो आणि त्यामुळं ज्वाळा अधिकच भडकून संपूर्ण पाताळलोक भस्मसात होतो. महाभूतं खळवळतात. प्रलयाचा वारा सुटतो, अग्नी भडकतो. त्यावेळी 11 रुद्र खवळून उठतात, 12 सूर्य कडाडतात. त्यामुळं अवघ्या पृथ्वीचं दहन होतं, तिचा कठीणपणा विरू लागतो. मेरूसारख्या पर्वतांची किंमतच उरत नाही. समर्थ म्हणतात की प्रलयाच्या वेळी 12 सूर्यांच्या प्रचंड उष्णतेमुळं पेटलेल्या ब्रह्मांडाच्या भट्टीमध्ये पाण्यासाठी आतुर झालेली पृथ्वी चुना भाजावा तशी भाजून निघते. तिची जळून पूड होते, राख होते. प्रेमाच्या अभावानं मानवी मन देखील असंच होरपळून शेवटी ते चूर होऊन जातात, निराश होतात. नंतर महाभयंकर अशी पर्जन्यवृष्टी सुरू होते. सृष्टी जिवंत ठेवण्यासाठी जेव्हा पाणी हवं होतं तेव्हा ते मिळालं नाही. पृथ्वी जळून खाक झाल्यावर सुरू झालेल्या या वृष्टीचा, पावसाचा तसा काहीही उपयोग नाही. जसं शोकसभेमध्ये मृत व्यक्तीबद्दल मोठमोठ्या कौतुकांचे शब्द निघतात, कौतुक शब्द निघतात, कौतुक उद्गार निघतात. तिच्याविषयी भरभरून बोललं जातं, तिच्यावर प्रेम सुमनं उधळली जातात. ती व्यक्ती हयात असताना, प्रेमासाठी असुसलेली असताना समाज तिला तुसडेपणानं वागवतो आणि तिनं इहलोक सोडल्यानंतर मात्र तिचे आपण प्रेमानं गोडवे गातो. याचा त्या गेलेल्या व्यक्तीला जसा काहीही उपयोग नसतो, तसं बेचिराग झालेल्या पृथ्वीला ह्या महावृष्टीचा काडी मात्रही उपयोग नसतो. भाजलेला चुना जसा पाण्यात चटकन विरघळतो, तसं पृथ्वी या महावृष्टीमध्ये विरळून जाते. पृथ्वी तत्व संपुष्टात येतं. मुसळधार पावसानं नद्यांना पूर येतो. पाणी तुंबून आसपासची गावं पाण्यानं वेढली जातात. तेव्हा तेथील माणसांची केवढी तारांबळ उडत असेल याची कल्पना आपल्याला येतच असेल. इथं तर पृथ्वीचा ऱ्हास होऊन आता इतरत्र म्हणजे सर्वत्रच पाणीच पाणी झालेलं आहे. ही जलमय स्थिती पाहायला एकही जीव शिल्लक नसणार आहे. कारण पाण्याअभावी सारी सृष्टी अगोदरच नाहीशी झालेली आहे. नद्या, समुद्र त्यांच्या आपापल्या सीमा ओलांडून नद्या आणि समुद्र एक होऊन जातात. पृथ्वीवर असणाऱ्या समुद्राचा जिथं आपल्याला ठाव लागत नाही, तिथं ब्रह्मांडाला वेढून असणाऱ्या सप्तसमुद्रांना म्हणजे त्या सप्तसमुद्रांविषयीबद्दल आपण न बोललेलंच बरं. कारण समर्थांसारखे आत्मज्ञानी संतच त्या सप्तसागरांची ओळख आपल्याला करून देऊ शकतात. समर्थ पुढे म्हणतात, या सप्तसमुद्रांच्या पाण्याची पातळी झपाटून वाढू लागते. ती इतकी वाढते की
शेवटी ते पाणी ब्रह्मांडाला वेढून असणाऱ्या आवरणोदकापर्यंत वाढतं. पुढं ते आवरणोदक मोकळं होतं. सगळं जलमय झाल्यावर प्रलयाग्नी खवळतो. तापलेल्या तव्यावर पाण्याचा शिडकावा मारला की जशी त्याची तात्काळ वाफ होते, त्याप्रमाणे हा प्रलयाग्नी जल शोषून घेतो. मृतदेहावर अग्निसंस्कार केल्यानंतर देहातील पृथ्वी तत्वाची राख होते, तर जलतत्वाची वाफ होते. ती राख अस्थी जलामध्ये विसर्जित केल्या जातात. हा जसा पिंडाचा अंत होतो, तसाच तो ब्रह्मांडाचा देखील होतो. या दोघांचे अंत, यामधील साम्य, नश्वरता आपण विवेकानं समजून घ्यायला हवी, जेणेकरून अशाश्वत दृश्याची आपलं असलेलं ममत्व, प्रेम कमी होईल, आसक्ती सुटेल. हेच समर्थांना सूत्र सांगायचं आहे. हेच आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये समर्थांना बिंबवायचं आहे. प्रलयाग्नीमुळं जलतत्वाची वाफ होते. अशा तऱ्हेनं जलतत्व अग्नीमध्ये लुप्त होतं. कल्पना करता येणार नाही एवढी मोठी आग नंतर भडकते. या आगीलाच प्रलय काळाचा वारा झडप घालतो. समर्थ पुढे म्हणतात, भूत म्हणजे निर्माण झाले, पुन्हा मागू ते निमाले, पुढे शाश्वत उरले परब्रह्म ते. म्हणजे भूत म्हणजे, समर्थ म्हणतायत, भूत हा शब्द म्हणजे जे जे निर्माण झाले आणि पुन्हा नंतरहून मागाहून लय पावले, पुढे फक्त शाश्वत परब्रह्म तेवढेच शिल्लक राहिले. ते परब्रह्म जो कळेना, तो जन्म मृत्यू चुकेना, चत्वार खानी जीवना होणे घडे. म्हणजे त्या परब्रह्माचे ज्ञान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत जन्म मरण कधीही चुकत नाही. चार खानी नाना जीव योनी जन्म हा घ्यावाच लागतो. जडाचे मूळ ते चंचळ, चंचळाचे मूळ ते निश्चळ, निश्चळाशी नाही मूळ बरे बा. म्हणजे जडाचे मूळ चंचळ माया आहे आणि चंचळ मायेचे मूळ ते निश्चळ परब्रह्म आहे. त्या निश्चळाला दुसरे मूळ नाही, हे विचार करून जाणून घ्यावे, असं समर्थ आपल्याला म्हणतायत. समर्थांनी मागाशी आपल्याला काय सांगितलं की आगीला प्रलय काळाचा वारा झडप घालतो. म्हणजे पदराच्या वाऱ्यानं दिवा विजावा, तसं वायूमुळं प्रलयाग्नी विझतो. तेज तत्व वायुतत्वात शांत होतं. मग कल्पना करता येणार नाही इतक्या सोसाट्याचा वारा वाहू लागतो. ब्रह्मांड दृश्यसृष्टी टप्प्याटप्प्यानं लय पाहू लागलेली आहे. पंचमहाभूतांपैकी पृथ्वी, जल, अग्नी या पहिल्या तीन तत्वांना आपण पाहू शकतो, त्यांना स्पर्श करू शकतो. वायूचा स्पर्श जाणवतो, पण तो दिसत मात्र नाही. पहा, तसं आकाश मात्र ना पाहता येतं आपल्याला, ना त्याला आपण स्पर्श करू शकत. जेव्हा पृथ्वी जलतत्वात, जल अग्नितत्वात आणि अग्नी वायुतत्वात विलीन होतो, तेव्हा एक मोठी पोकळी तयार होते. आकाशाची पोकळी अनंत असून त्या मानानं वारा थोडाच असतो. त्या अनंत आकाशात वायू नाहीसा होऊन जातो. वायूची हालचाल थांबली की केवळ निस्तब्ध आकाश तेवढं उरतं. ब्रह्मांडाची इवलीशी खून देखील मागं राहत नाही. आकाशापासून अंतरात्म्यापर्यंतचा प्रवास आणि पुढं अंतरात्म्याचंही होणारं विसर्जन, तसंच निश्चळ परब्रह्माची अनुभूती, याविषयीचं विवेचन अजून आपण पुढे पाहणार आहोत. विश्वसंहाराची संकल्पना 2 अंगांनी समजून घेता येऊ शकते. ती म्हणजे भौतिक प्रलयाद्वारे आणि विवेक प्रलयाद्वारे. भौतिक प्रलय म्हणजे दृश्यसृष्टीचा
ब्रह्मांडाचा प्रत्यक्ष संहार, तर विवेक प्रलय म्हणजे मनोमन अष्टकायांचा लय करणं, आसार बाजूला सारून साराला स्वीकारणं आणि अंती द्वैत सरल्यानं अद्वैताशी म्हणजेच परब्रह्माशी एकरूप होणं, तद्रूप होणं. पंचभौतिक सृष्टीचा पसारा आवरल्यावर त्या सृष्टीचा करता असणारा अंतरात्मा अर्थातच मूळ माया आपला कार्यभाग संपवून ब्रह्मस्वरूपात लीन होते. प्रलयाच्या या अंतिम टप्प्याचं समर्थ आपल्याला वर्णन करून विवेचन करून सांगू लागलेले आहेत. अनंत पसरलेल्या आकाशात वायू लुप्त होऊन जातो. आपण पृथ्वीवासीय ज्या अथांग पसरलेल्या निळाशार पोकळीला आकाश समजतो, ते आकाशही नंतर लय पावतं. अवकाश हे सृष्टीच्या अधिष्ठानाचं आद्य तत्व आहे. बऱ्याचदा आकाश आणि परब्रह्म यांची तुलना देखील केली जाते, कारण वरकरणी त्यांच्यात साम्य दिसून येतं. जेव्हा ब्रह्मांडाचा अंत होतो तेव्हा आकाश तत्वही लयाला जातं, मात्र परब्रह्म जसंच्या तसंच निश्चळ निर्विकार शिल्लक राहतं. परब्रह्माला लय नाही, त्यामुळं ते आकाशापेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे. त्या निराकार परमतत्वाला आपण इंद्रियांनी जाणू शकत नाही. परब्रह्म ब्रह्मांडाला व्यापूनही अनंत पटीनं पसारलेला आहे. त्यामुळं पंचमहाभूतांचा पसारा आटोपला की अंतरात्म्याला नवनिर्मितीसाठी जागाच उरत नाही. समर्थ पुढे म्हणतात, पूर्वपक्ष म्हणजे झाले, सिद्धांत म्हणजे निमाले, पक्षातीत जे संचले, परब्रह्म ते म्हणजे जगत झाले असून ते सत्य आहे हा पूर्वपक्ष आणि ते मिथ्या आहे हा सिद्धांत होय. या दोन्ही पक्षातून जे अलिप्त, जेथे काहीच झाले नाही, ते परब्रह्म सर्वत्र ओतप्रोत संचलेले साठलेले आहे. हे प्रचितीने जाणावे, विचारे कुणेसी बाणावे, विचारे विन सिनावे, तेची मूर्खपणे म्हणजे अनुभवाने हे जाणावे आणि निरंतर अनुसंधान करून त्याची खूण बांधून ती आत्मसात करावी, ती घ्यावी. विचार न करता शिनत राहावे हा मूर्खपणा होय. ज्ञानी भिडेन दडपला, निश्चळ परब्रह्म कैसे त्याला, उगाच करीतो गलबला मायेमध्ये. म्हणजे ज्ञानी मनुष्य असून तो मायेच्या भिडेने दडपला जातो, त्याला निश्चळ परब्रह्माची प्राप्ती कशी होणार? तो उगीच मायेमध्ये गोंधळ करीत राहतो, गलबला करत राहतो. पहा, समर्थ म्हणतात की दृश्य पसारा हा मूळ पुरुष किंवा मूळ मायेचाच विस्तार आहे. परब्रह्माच्या सत्य संकल्प पूर्तीसाठी अंतरात्म्यानंच ही सृष्टी निर्माण केली. त्यात अनंत घडामोडी घडवून आणल्या. प्रत्येक सजीवाकरवी कार्य करून घेतलं. जीवाला निर्माण करणारा तोच, त्या जीवाचे भोग तोच, भोगणाराही तोच. आणि एका टप्प्यावर संकल्पपूर्ती करताना सृष्टीतील प्रत्येक तत्वाला, घटकाला स्वातरंगात खेचून घेणारा देखील तोच आहे. असं हे विस्मयकारक मूळ पुरुषाचं अचाट कर्तृत्व समर्थांनी आपल्याला 8व्या दशकातच सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात, मूळ माया तोची मूळ पुरुष, तोची सर्वांचा ईश, अनंत नामी जगदीश, तयासीच जी बोलजे. म्हणजे परब्रह्मात कर्तृत्व नाही, पण समर्थ म्हणतात की परब्रह्मामध्ये कर्तृत्व नाही, पण त्याच्या वतीनं कार्य करतो तो अंतरात्माच, म्हणजेच मूळ माया, म्हणजेच मूळ पुरुष. तोच अनंत घटना घडवून आणतो आणि त्याचबरोबर त्यापासून तो अलिप्तही राहतो. ब्रह्मांडाच्या प्रलयानंतर पंचतत्वांना मूळ पुरुष आपल्या कवेत घेतो. त्यावेळी तो आपला कार्यभाग संपवण्यासाठी तयार होतो.
प्रभू रामांनी आपला देह शरयू नदीत अर्पण केला. अगाध लीला करणाऱ्या प्रभू श्रीकृष्णांनी आपला अवतार संपवताना एका मामूली अशा पडद्याचा बाण लागल्याचं निमित्त साधलं. हे सर्व त्यांच्या निज इच्छेनं घडलेलं आहे, त्यांच्याच शक्तीनं घडलेलं आहे. त्याला काही ठोस सिद्धांत किंवा कार्यकारण भाव नाही. मात्र आपल्यासारख्यांच्या जन्मामागं काहीतरी कार्यकारण भाव असतो. वासनापूर्तीसाठी सामान्य जीवाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जन्म म्हटला की मृत्यूही आलाच. अशा रीतीनं सामान्य जीव जन्ममृत्यूच्या येरझाऱ्या घालत राहतो. परंतु अंतरात्म्याला किंवा मूळ मायेला हे सूत्र लागू पडत नाही. मूळ पुरुष परमेश्वर त्याच्या इच्छेनं अनंत नाम रूप धारण करतो. प्रत्येकाच्या जीवनातील लीला तोच ठरवतो. पात्र कुठली, त्यांच्या भूमिका कोणकोणत्या हेही तोच ठरवतो. या नाना नाटक लीला कशा आणि केव्हा संपवायच्या व स्वतःचा कार्यभाग केव्हा आटोपायचा हे देखील तोच ठरवतो. त्यामुळं जीवनात्मक भूमिकेतून विचार करत असता या ठिकाणी एक सुंदर असं हिंदी चित्रपटातील जुनं गीत आठवतं की गायक म्हणतोय की दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई, तूने काहे को दुनिया बनाई. बघा, परमेश्वराला विचारावंसं वाटतं की बाबा रे, तुझेच अंश असलेले आम्ही सामान्य जीव तुझ्याच इच्छेने राहतो, तुझ्याच इच्छेने नाचतो, तुझ्याच इच्छेने बोलतो. तू म्हणेल, तू करायला लावेल ती कामं करतो. मग हा दृश्य पसारा निर्माण करून आम्हाला त्यात तू का खेळवतोयस? का आम्हाला या त्रितापांनी होरपळून देतोयस? पण गंमत अशी आहे की त्याची इच्छा जाणण्यासाठी आपला सामान्य बुद्धीचा तर्कवाद कधीही उपयोगी पडत नाही. नाहीतरी त्याच्यापेक्षा आपलं वेगळं अस्तित्वच नाही. त्यामुळं असं विचारणारे आपण कोण हाही एक प्रश्नच आहे. बघा, जोपर्यंत असा विचारू पाहणारा मी आहे तोपर्यंत त्याला त्रिताप त्रास देणारच, त्याला दुःख चिंता भ्रम ग्रासून टाकणारच हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. पहा, आत्मनिवेदन भक्तीमध्ये समर्थांनी सांगून ठेवलेलंच आहे की अखिल विश्वात एक मूळ पुरुष आणि दुसरी मूळ प्रकृती अशी दोनच तत्व असताना मी हा तिसरा आलाच कुठून? हा मी स्वतःला वेगळं मानतो, म्हणूनच त्याला सुखदुःख आहेत. आईच्या कडेवर बसलेल्या लहानग्या तहानुल्याला कसली चिंता असते का? कशाचीही विचार असतो का? चिंता असते का? आई जे त्याला खायला घालेल ते त्यानं खायचं, जे कपडे अंगावर नेसवेल ते त्यानं घालायचे. ती जिकडं जाईल, जिकडं नेईल तिकडं त्यानं जायचं. जे जसं आहे तसं ते तानुलं स्वीकारतं. बालमनाची अशी अवस्था आपलीही व्हायला हवी. आपल्या जन्माचं प्रयोजन परमेश्वरालाच ठाऊक. त्यानं मला असं का ठेवलंय हे तोच जाणे. माझा अंत कसा होणार हेही त्यालाच माहीत. जे घडेल ते त्याच्या इच्छेनं घडेल. त्याचप्रमाणे या सृष्टीचं चलनवलनही त्याच्या संकल्पानुसार चालेल. असं त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकून निर्भयतेनं जर आपण जगायला सुरुवात केली तर त्रितापांचे दाह, प्रलयाची भीती आपल्या वाऱ्यालाही उभं राहणार नाही. मग तो भौतिक प्रलय असो किंवा विवेक प्रलय. हे सारं सुकर व्हावं म्हणून संतांनी शरणागतीचा साधा सोपा मार्ग सांगून ठेवला आहे. मी कोण असं विचारण्याऐवजी मी म्हणजे तूच अशा लीन भावनेनं राहावं. हीच भक्ती, हीच उपासना, हेच नामस्मरण होय. समर्थ पुढे म्हणतात, माया निशेष नासली
पुढे स्थिती कैसी उरली, विचक्षणे विवरिली पाहिजे सोय. म्हणजे माया निशेष नाहीशी झाली की पुढे काय स्थिती झाली याचा विचारवंताने स्वतः विचार केला पाहिजे. निशेष मायेचे निरसन होता आत्मनिवेदन, वाच्यांश नाही विज्ञान कैसे जाणावे. म्हणजे मायेचे निरसन पूर्णपणे ज्यावेळी होते तेव्हाच खरे आत्मनिवेदन होते. त्यावेळी शब्दच उरत नाही. त्या विज्ञानाचे दुजेपणाने ज्ञान कसे व्हावे. लोकांचे बोली जो लागला तो अनुमानानेच बुडाला, या कारणे प्रत्ययाला पाहिलेच पाहावे. म्हणजे जो लोकांच्या बोलण्याने विचलित होतो तो अनुमानामुळे कल्पनेमुळे ज्ञानापासून वंचित होतो. म्हणून पुन्हा पुन्हा अनुभवाचा प्रत्ययाचा पाठपुरावा करीतच राहिले पाहिजे. पहा, समर्थ म्हटले, मगाशी समर्थांनी सांगितलं की संतांनी आपल्याला खूप साधा सरळ आणि सोपा मार्ग सांगून ठेवला आहे. मी कोण असं विचारण्याऐवजी मी म्हणजे तूच अशा लीन भावनेनं राहावं, हीच शक्ती आणि हीच उपासना आणि हेच नामस्मरण. नामस्मरण म्हणजे केवळ समर्थ म्हणतात की नामस्मरण म्हणजे केवळ माळेतील मणी फिरवणं किंवा मंत्र जपणं नव्हे, तर त्यामध्ये मी म्हणजे तूच, अहम ब्रह्मास्मी ही भावना सतत जागृत ठेवणं गरजेचं आहे. नाम घेताना मी तुझ्याच इच्छेने निर्माण झालेला तुझाच अंश आहे, तुझ्याच इच्छेनं मी जगतोय आणि तुझ्याच इच्छेनं माझा संहार घडणार आहे, अशी आपल्या मनाची सहजावस्था झाली पाहिजे. विश्वप्रलय त्याच्या कालमानाप्रमाणे होईल तेव्हा होईल. आपल्या अंतरंगातील प्रलय मात्र विवेकानं लवकरात लवकर साधायला हवा. दिव्य दृष्टी किंवा काही सिद्धी मिळवणं म्हणजे परमार्थ नव्हे, तर तुकाराम महाराज म्हणतात तसं आपुले मरण पाहिले म्या डोळा अशी अवस्था प्राप्त होणं किंवा स्वतःच मीचा गळा घोटून टाकता येणं, स्वतःचा खून करणं हाच परमार्थ आहे. इथं इच्छा, कार्यकारण सिद्धांत, तर्कवाद हे सारं बाजूला ठेवून आपण त्याचेच अंश आहोत या भावनेनं देह प्रारब्धावर सोडून सहज व्हावं, म्हणजे सहज भावना सहज व्हावं लागतं. या सहज सुंदर शरणभावात अंतरीचा प्रलय घडतो आणि मी जीव आणि तू ईश्वर हे द्वैत लयास जातं. बघा, द्वैत येण्याचं कारण म्हणजे जीवाला भासणारी एका भक्कम आधाराची निकट गरज. माझ्याबरोबरच या विश्वाचा निर्माता असलेला ईश्वर ही मोठी शक्ती आहे असं जीव मानतो आणि मग त्याचं ईश्वराकडं मागणं चालू होतं. त्याला सृष्टीमध्ये घडणाऱ्या घटनांची विचारणा करावीशी वाटू लागते. पण मी नाही तूच आहेस असा शरणागत भाव घट्ट होऊ लागला की तो जीव शिव होऊन जातो, तो जीव शिव होतो. द्वैत संपलं की पिंडातील मूळ माया म्हणजेच अंतरात्मा त्याचं स्थान सोडतात. अशा रीतीनं पिंडातील प्रलय घडला की भौतिक सृष्टी तशीच राहूनही त्या जीवाच्या दृष्टीनं मात्र तिचा प्रलय होतो. आकाश जसं मोकळं असतं तसं त्या जीवाचं मन देखील मोकळं होतं, निर्विकारी होतं, अनासक्त होतं. आकाशासारखी भव्यता त्याच्या अंतरंगात आल्यानं त्यापुढं मूळ माया देखील खुजी वाटू लागते, छोटीशी वाटू लागते. अशा भव्य दिव्य व्यापक वृत्तीमुळं त्या जीवाचं मन उन्मन होतं. वृत्ती असीम झाल्यानं जीवपणाच्या मर्यादांचं सीमोल्लंघन घडून
तो शिवरूप बनतो. अशा अनुपम्य क्षणी कुणीच कुणाचं उरत नाही. अनुभूती घेणारा कुणीच नसतो. असतं ते केवळ निश्चळ निर्विकार परब्रह्म, जे आधीही होतं, आताही आहे आणि पुढंही अनंत काळापर्यंत राहणारच आहे. हीच परब्रह्माशी तदाकारता नाम साधनेच्या मदतीनं अंतरीचा प्रलय निश्चितपणे घडतो. ती सुसंधी आपणा सर्वांना सुदैवानं प्राप्त झाली आहे. त्या संधीचं सोनं करणं आपल्याच हातात आहे. बरोबर आहे का? हे बरोबर आहे ना? मग देहरूपी लोखंडाचं नामाच्या परिसानं सोनं करणं, नामाच्या परिसानं त्याचं सोनं करणं म्हणजेच या निरूपणाला न्याय देणं होय, असं समर्थांची इच्छा आहे, असं आपण समजूया. आणि एवढा सुंदर असं समाज, इतका सुंदर असं त्याचं विश्वाचं होणारं प्रलय, म्हणजे प्रलय काळ कसा असू शकतो हे समर्थांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे, याचं वर्णन कुठंही आपण किंवा एखाद्या कोणत्याही चित्रपटात आपण कल्पना करू शकणार नाही. त्यापेक्षाही सुंदर अशा पद्धतीनं समर्थांनी एकदम विस्तृत असं ज्ञान, विस्तृत असं विवेचन आपल्याला सांगितलेलं आहे. याचं सर्वांनी स्मरण ठेवावं आणि परमार्थात आणि भक्तीत लीन राहावं, एवढी समर्थांची इच्छा आहे. तरच आपला जन्म सार्थकी लागेल. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत ब्रह्म निरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.